काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं. हर्षवर्धन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे. कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी. आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. मी जो रात्रदिवस हिंडतोय, मला स्वतःला उभं राहायचं नाही. 14 वेळा तुम्ही मला निवडून दिलं, त्या 14 ते 7 वेळा इंदापूर तालुक्याने उत्तर दिली. त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे. आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे. आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे, अशाही लोकांची आवश्यकता आहे. आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम. आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. जास्त काही अधिक सांगत नाही. जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी, विजय संपादन करण्याच्यासाठी. आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं, तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे. आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता 100% आहे, याची मला खात्री आहे. तर हे करायला काही लोक मला विचारत होते की कसं होणार, काय होणार. म्हणजे काही काळजी करू नका, जावई कुणाच आहे. कुठल्या पूर्वी आम्ही देत नसतो. आम्ही चांगलं घर बघून मुलींना देत असतो. आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालं. संसार नीट कसा चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावई आहे. हा बारामतीकरांनी तेव्हा पाहिला होता. आज त्या जावयाचं या ठिकाणी स्वागत करणं हे मी सर्वांना मागं होतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करण्याची आपण या ठिकाणी पाहू शकतोय, शरद पवार यांनी भर सभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत निवडून आणावं अशी घोषणा केलेली आहे. थोडक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची जाहीर घोषणा शरद पवार यांनी आज इंदापुरातल्या हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात दिली आहे. सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागेल. इंदापूरमधून तुतारी गटामध्ये नुकतेच प्रवेश केलेले प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर तालुक्यातील मोठं नाव आहे, ज्येष्ठ नाव आहे आप्पासाहेब जगदाळे. आणि तरुण गटाकडून या ठिकाणी प्रवीण माने काय निर्णय घेत आहेत, अपक्ष लढतायत का इतर कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला म्हणावी लागेल की हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केलेली आहे इंदापूर विधानसभेकडून. इंदापूर विधानसभेला तुतारी गटाकडून हर्षवर्धन पाटील लढणार असल्याचं स्पष्ट शरद पवार यांनी त्यांच्या थेट भाषणात केलेलं आहे. त्यामुळे तुतारी गटाकडून इच्छुक असलेले आणि हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका, आम्हाला उमेदवारी द्या असं दशरथ माने, प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने यांनी भाषणात, गोविंद बागेमध्ये झालेल्या भाषणात सांगितलं होतं. पवारसाहेबांसमोर त्यांनी बोलून दाखवलं होतं. परंतु अखेर शरद पवार यांनी निर्णय घेतलेला आहे. हर्षवर्धन पाटील यांना तुतारी चिन्हाकडून इंदापूर विधानसभेची या ठिकाणी उमेदवारी देण्याची घोषणा केलेली आहे. जयंत पाटील यांनी देखील ही घोषणा केली होती. परंतु शरद पवार यांनी अखेर शिक्कामोर्तब केलेलं आहे असंच म्हणावं लागेल. आज
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम इंदापुरात होता आणि त्या कार्यक्रमासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासोबतच विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, नारायण आबा पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि अखेर जोरदार असा कार्यक्रम इंदापुरात पार पडलेला आहे. दुसरीकडे इंदापूर विधानसभेसाठी घड्याळ चिन्हाकडून या ठिकाणी दत्तामामा भरणे देखील उभे राहणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी आपल्यापर्यंत दिलेली आहे. दत्तामामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांच्यात कोणाचा विजय होईल हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगावं. आणि हर्षवर्धन पाटील यांना अखेर शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेली ही आताची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल. तर आपण सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. इंदापूरचा आमदार कोण असेल 2024ला इंदापूरचा आमदार कोण असेल हे देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी तुमचं मत या ठिकाणी व्यक्त करावं. प्रवीण माने यांनी सकाळीच त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतल्याची माहिती आहे. ते कोणता निर्णय घेत आहेत, कारण इंदापूर विधानसभेसाठी ते शरद पवार यांच्या पक्षाकडून तुतारीकडून इच्छुक होते, परंतु हर्षवर्धन पाटील हे दत्तामामा भरणेंसाठी तगडा उमेदवार असल्याचं या ठिकाणी पवार साहेबांनी सांगितलं आणि त्यांनाच अखेर उमेदवारी दिलेली आहे. शरद पवारांच्या ताफ्याची दृश्य आपण या ठिकाणी कॅमेऱ्यात पाहू शकताय. तर शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना अखेर तुतारीची उमेदवारी दिलेली आहे.